पंतप्रधान नरेंद्र मोदी काल भूतान दौऱ्यावरून परतलेत आणि त्यांनी दिल्लीमध्ये येताच सर्वप्रथम लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालय गाठलंय। बॉम्बस्फोटामध्ये जखमी झालेल्या लोकांची त्यांनी विचारपूस केली आहे। पंतप्रधान मोदींनी प्रत्येक जखमी व्यक्तीशी संवाद साधलाय, त्यांच्या तब्येतीची माहिती घेतली आहे आणि त्यांना लवकरात लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना केली आहे। दिल्ली स्फोटानंतर सरकार आता ॲक्शन मोडमध्ये आहे। लाल किल्ला स्फोटाचा तपास करणाऱ्या यंत्रणेंना आता मोठा सुगावा लागलाय। स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांकडे केवळ एकच I-20 कार नव्हती, तर लाल रंगाच्या इकोस्पोर्ट कारचाही दिल्ली पोलिसांनी माग काढलाय। गेल्या 2 दिवसांपासून पोलीस या कारचा दिल्ली आणि आसपासच्या परिसरामध्ये शोध घेत होते। अखेरीस ही कार फरीदाबाद येथील खंदावली गावातील एका फार्म हाऊसमध्ये आढळलेली आहे। DL10CK0458 या क्रमांकाची लाल रंगाची गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे। तज्ञांकडून त्या संशयित गाडीचा कोपरा तपासला जातोय। याही गाडीतून दहशतवादी डॉक्टरांनी स्फोटकं नेल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे। पुण्याच्या कोरेगाव जमीन प्रकरणी पार्थ पवार चहूबाजूंनी कोंडीत सापडले। त्यानंतर हा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय खुद्द अजित पवारांनी जाहीर केला। मात्र आता पार्थ पवारांना भरावा लागणाऱ्या दंडावरून जोरदार चर्चा रंगतेय। दंडावर व्यवहार रद्द करण्यासाठी पार्थ पवार यांना 42 कोटींचा दंड भरावा लागणार असल्याची माहिती समोर आली होती। मात्र या संदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक महत्त्वाचं विधान केलंय। ही सरकारी जमीन असल्यानं व्यवहार रद्द करताना आकारला जाणारा दंड तपासून घ्यावा लागेल, तसंच व्यवहारासंदर्भात पाठवण्यात आलेली नोटीसही तपासावी लागेल, असं विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय। आणि त्यामुळे आता 42 कोटींच्या दंडापासून पार्थ पवार यांना दिलासा मिळणार का हे पाहावं लागेल। गव्हर्नमेंट लँड आहे, सरकारी जागा आहे। मला तेही तपासावं लागेल की त्यांनी जे नोटीस दिली आहे 42 कोटीची, किंवा ती चौकशी समिती तपासेल की 42 कोटीची नोटीस दिली जो सरकारी जागेचा व्यवहार आहे। शेवटी जेव्हा एखादी नोटीस आपण देतो तेव्हा सरकारी जागेचा व्यवहार जो आहे तो या नोटीसमधनं जे काही 42 कोटी येणार आहे ते नेमके कशाचे आहे हे मला तपासावं लागेल, कारण आपण व्यवहार रद्द करतो आहे। व्यवहार रद्द करताना 42 कोटी काय घ्यायचे याचे मला तपासावं लागेल आणि त्यांनी काय दिली हे चेक करावं लागेल। मुंब्रा रेल्वे अपघाताप्रकरणी मुंबई हायकोर्टामध्ये आज सकाळी 11 वाजता सुनावणी होणार आहे। काल झालेल्या सुनावणी दरम्यान आरोपींच्या वकिलांनी सर्व पुरावे कोर्टामध्ये सादर केलेत। अपघातावेळी 11 व्हिडिओ, एक पेन ड्राईव्ह, सीसीटीव्ही फुटेज, त्याच मार्गावरून अपघातानंतर एकूण किती गाड्या धावल्या त्याचा तपशील वकिलांनी कोर्टामध्ये सादर केलाय। या सगळ्याच्या आधारे आज सकाळी 11 वाजता कोर्टात सुनावणी होईल। काल न्यायाधीशांची विशेष बैठक असल्यामुळे सुनावणी लांबली होती। आता आज ही सुनावणी पार पडतेय। मुंबईच्या CSMT स्थानकातील आंदोलनाप्रकरणी अखेर रेल्वे युनियनच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झालाय। CRMS युनियनच्या SK दुबे आणि विवेक सिसोदियांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। 9 जूनला मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेतून पडून 5 प्रवाशांचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी मध्य रेल्वेच्या 2 अभियंत्यांसह इतरांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते। त्याविरोधात रेल्वे कर्मचाऱ्यांनी गेल्या आठवड्यामध्ये गुरुवारी ऐन गर्दीच्या वेळी CSMT स्थानकामध्ये आंदोलन केलं होतं। या आंदोलनामुळे जवळपास तासभर रेल्वे सेवा ठप्प झाली होती, त्यामुळे अनेक प्रवासी रुळांवरून चालत घराकडे निघाले होते। याच दरम्यान आंदोलन थांबल्यानं CSMT स्थानकामधून सुटलेल्या पहिल्या अंबरनाथ जलद लोकलनं सँडर्स स्थानकाजवळ रुळावरून चालणाऱ्या 4 ते 5 प्रवाशांना उडवलं होतं। त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला तर इतर 3 हे जखमी झाले होते। दरम्यान या मृत्यूला जबाबदार कोण असा प्रश्न सातत्यानं उपस्थित होत होता आणि याबाबत कठोर कारवाईची मागणी केली जात होती। ABP माझाने सातत्याने या बातमीचा पाठपुरावा केला आणि त्यानंतर आता या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झालाय। मनोज जरांगेंच्या घातपाताप्रकरणी अटकेत असलेल्या 3 आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। जालन्यामधल्या अंबड न्यायालयाकडून अटक केलेल्या कांचन साळवी, अमोल खुणे आणि दादा गरुडच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ झाली आहे। दरम्यान मनोज जरांगेंच्या घातपाताप्रकरणी अटकेत असलेला आरोपी कांचन साळवी फरार होता। त्यानं पुरावे नष्ट केल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केलाय। तसंच कांचनला कोणी पुरावे नष्ट करायला लावले याचा शोध तातडीनं लावणं खूप गरजेचं आहे, असंही जरांगे म्हणाले। या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीला धनंजय मुंडेंना आणलं पाहिजे, त्यांनीच हे घडून आणल्याचा घणाघात पुन्हा एकदा जरांगेंनी केलाय। आता ह्यो 5-6 दिवस फरार का होता? ह्यो जर चोर नाहीये, ह्यो जर चुकीचा नाही, तो बीडवाला कांचन का काय, मी फरार का होता? म्हणजे यांनी पुरावे नष्ट केलेत का, याला कोणी करायला लावलेत का, याच्या पाठीमाग कोण होतं, हे सगळा याचा शोध मात्र तातडीनं
लावणं खूप गरजेचं आहे आणि चौकशीला त्यालासुद्धा आणलं पाहिजे, त्या धन्या मुंड्यालासुद्धा, कारण त्यांनीच हे घडून आणलेले. लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये काही बदल होत आहेत आणि त्यामुळे केवायसी करायला वेळ लागतोय, अशी प्रतिक्रिया मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. ज्या महिलेचा पती आणि वडील नाही अशा महिलांसाठी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये बदल करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तर कोणतीही महिला लाभापासून वंचित राहणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत की त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं जर निधन झालं असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असेल तर ते डिवोर्सचे पेपर्स अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून हे आम्ही तिथं ऑप्शन्स तयार करत आहोत. त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत. आग्र्यामध्ये ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना नजरकैदेत ठेवण्यात आलेलं होतं त्या ऐतिहासिक स्थळावर महाराष्ट्र सरकारमार्फत भव्य स्मारक उभारलं जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेली होती. यासाठी आग्र्यामधल्या छत्रपती शिवाजी महाराज ज्या ठिकाणी मुक्कामाला होते त्या जागेच्या अधिग्रहण आणि संबंधित प्रक्रिया राबवण्यासाठी उत्तर प्रदेश शासनाशी समन्वय साधण्यासाठी समन्वयक म्हणून राज्याचे पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला 395 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आग्रा येथे आयोजित कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही महत्त्वाची घोषणा केलेली होती. आमदार तानाजी मुटकुळे यांच्या प्रयत्नांना यश आले. हिंगोली जिल्ह्यामध्ये 2 साठवण तलावांना जलसंपदा विभागाच्या वतीनं मंजुरी मिळाली आहे. डिग्रस तलावासाठी 90 कोटी रुपये तर सेनगाव तालुक्यामधल्या सुकळी तलावासाठी 124 कोटी असे या 2 तलावांसाठी 214 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. या 2 तलावांमुळे अंदाजे 1200 हेक्टर जमीन ही पाण्याखाली येईल, त्यामुळे शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न कायमचा मिटू शकतो. मुंबई आणि रायगड जिल्ह्याला महत्त्वपूर्ण जलमार्गाने जोडणारा अलिबागमधील मांडवा परिसर सध्या धोक्याच्या छायेमध्ये आहे. मांडवा येथील प्रवाशांच्या बोटीत नेणारा महत्त्वाचा पूल आणि पाईल जेटी कमकुवत झाल्याची बाब समोर आली आहे. दररोज हजारोंच्या संख्येने प्रवासी या जेटीवरून ये जा करतात. मात्र पुलाचा काही भाग कमकुवत झाल्याचं लक्षात आल्यानंतर प्रवाशांनी भीती व्यक्त केली आहे. जेटीच्या लोखंडी पिलरमध्ये हालचाल किंवा तडे दिसत असल्यानं दुर्घटनेची शक्यता व्यक्त होते. या पार्श्वभूमीवर मत्स्य विभाग मंत्री नितेश राणे यांनी तातडीनं दखल घेत दुरुस्तीचे आदेश दिले. मुंबईतील केईएम रुग्णालयामधल्या गैरसोयी, औषध तुटवडा आणि त्यासोबतच ढिसाळ कारभाराच्या पार्श्वभूमीवर काल मुंबई महापालिकेमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीला मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम, पालिका उपायुक्त शरद उघडे, केईएमच्या अधिष्ठाता डॉक्टर संगीता रावत यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. केईएममधील रुग्णांच्या गैरसोयींची पाहणी मंत्री लोढा यांनी सोमवारी प्रत्यक्ष रुग्णालयामध्ये जाऊन केली होती. त्यावेळी रुग्णालय प्रशासनाला रुग्णसेवेतील उणीवांबद्दल त्यांनी खडेबोल सुनावलेले होते. दरम्यान कालच्या बैठकीमध्ये रुग्णसेवा सुधारण्यासाठी अनेक ठोस निर्णय घेण्यात आलेत. औषधांचा तुटवडा येत्या 15 दिवसांमध्ये पूर्णपणे भरून काढणार असून 350 रिक्त पदांसाठी घेतलेले मुलाखतींचे निकाल लवकरच जाहीर करून पदं भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आजची परिस्थिती फार चांगली नाही आहे. आता मी जे रजिस्ट्रेशन काउंटर व्हिजिट केला तिथे 1.5 ते 2 तास लोकांना वाट पाहावी लागते, कधी कधी 3-3 तास. आणि नंतर ते तिथे जिथे त्याने जायचे आहे ऑर्थोपॅडीमध्ये किंवा मेडिकलमध्ये तिथे अजून तिथे 1-1, 2-2 तास लागतील. हा काही योग्य गोष्ट नाही आहे. आणि ते सर्व ठिकाणी त्यांची अनएफिशियन्सी आणि लोकांना त्रास ते त्यांचा काही फरक पडत नाही असा सर्व अधिकाऱ्यांची मानसिकता झाली आहे. दरम्यान केईएम, नायर आणि कुपर रुग्णालयांना खासगी रुग्णालयांच्या तोडीच्या सुविधा देण्याचं आमचं विजन आहे. एका आठवड्यामध्ये ठोस प्रगती दिसेल असं आश्वासन अमित साटम यांनी दिलं आहे. या बैठकीमध्ये केईएम हॉस्पिटलमधल्या विविध तक्रारींसंदर्भामध्ये चर्चा ही करण्यात आलेली आहे की सर्वप्रथम म्हणजे केईएम हॉस्पिटलमध्ये ज्या ज्या औषधांची तुटवडा त्या ठिकाणी होता ते संपूर्ण मेडिकल प्रोक्युअरमेंट करून येणाऱ्या 2 वर्षासाठी लागणारी सगळी औषधं प्रोक्युअर करून येत्या 15 दिवसामध्ये केईएम हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या औषधांचा तुटवडा हा पूर्णपणे भरला जाईल आणि येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही प्रकारच्या औषधांचा तुटवडा केईएम हॉस्पिटलमध्ये आढळणार नाही.
मुलुंडमधील जुना कपडा बाजार बंद झाल्यामुळे मुलुंडमधील महापालिका कार्यालयाच्या गेट समोरच काँग्रेसनं बाजार मांडला होता. काँग्रेसचे प्रवक्ता राकेश शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पालिका टी वॉर्डवरती धडक मोर्चा काढत महापालिकेचा निषेध करण्यात आला. यावेळी कपडा बाजार विक्री करणाऱ्या लोकांना त्यांच्या हक्काची जागा मिळाली नाही तर पालिका गेटवरती आणि मुलुंड आमदार मिहिर कोटेचा यांच्या ऑफिसच्या समोर आम्ही कपडा बाजार लावणार असा इशारा यावेळी देण्यात आलाय. कोल्हापुरातील दौलत साखर कारखान्याच्या चालक आणि कारखाना कामगारांचा वाद अखेर मिटलाय. चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजी पाटील यांच्या मध्यस्थीनंतर दौलत साखर कारखाना सुरू होणार आहे. मुंबईतील काही मराठी शाळांच्या इमारती धोकादायक ठरवून त्यांचं पाडकाम करण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप मराठी अभ्यास केंद्रानं केलाय. स्ट्रक्चरल ऑडिटचे इच्छित निष्कर्ष असलेले अहवाल तयार करून इमारती जमीनदोस्त करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी म्हटलंय. या कारवाई विरोधात काल धारावीमध्ये आंदोलन करण्यात आलंय. पहिला रिपोर्ट जो दिला त्यांनी अहवाल बनवला होता तो पूर्णतःच खोटारडा होता असं मी सरळ म्हणेन. कारण नोव्हेंबर 24ला आलेला जो रिपोर्ट होता तर त्यानंतर जून 2025 पर्यंत 6 महिने मुलं शाळेत ठेवली कशी. ह्या सगळ्या गोष्टींमुळे दुसरा एक रिपोर्ट बनवला गेला. मेहेंदळेंचा जो आता रिपोर्ट आला त्याच्यामध्ये म्हटले की शाळा कुठेही C1 मध्ये नाहीये, ही धोकादायक नाही याचा अर्थ. या संदर्भात मुंबईमध्ये अशा अनेक शाळा C1 कॅटेगरी काढून तोडण्याचं काम करतायत. मी असा पण RTI टाकलाय की मला सगळ्या मुंबईची द्या आणि त्यात किती C1 कॅटेगरीज आहेत हे आम्हाला कळवा. ती सुद्धा माहिती देत नाहीये. पिंपरी चिंचवडच्या चरोली अलंकापुरम चौकाजवळ दोघांकडून गोळीबार करण्यात आलाय. नितीन गिलबिले हे त्यांच्या मित्रांसोबत गाडीत बसले असताना त्यांच्या मित्रांनाच गोळीबार केलाय. यात नितीन गिलबिले हे गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. जागेच्या प्लॉटिंगच्या व्यवसायाच्या कारणामुळे हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पुण्याच्या कोथरूडमध्ये काही टवाळखोरांकडून दहशत पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तोंडावर मास्क, हातात धारदार शस्त्र घेऊन फिरणाऱ्या टोळीचं CCTV फुटेज समोर आले. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटलांनी कोथरूडमधील वाढत्या गुन्हेगारीबाबत पोलीस आयुक्तांची भेट घेतलेली होती. या बैठकीला आठवडा होण्यापूर्वीच या टोळक्याचा आणखीन एक व्हिडिओ समोर येतोय. रायगडमध्ये जय श्रीराम म्हणणाऱ्या एका 8वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षकानं बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या शिक्षकाला त्वरित निलंबित करा अशी मागणी मनसे आणि स्थानिक नागरिकांनी केली आहे. पेडमधील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचालित न्यू इंग्लिश स्कूल जोहे येथे हा संपूर्ण प्रकार घडलाय. दादर पोलीस स्टेशनचे निरीक्षक संजय ब्राह्मणे यांनी शिक्षकाला ताब्यात घेतले. दरम्यान मारहाण करणाऱ्या शिक्षकानं माफी मागितली आहे. कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करून घेतो आणि त्याच्यावरती निलंबनाची देखील कारवाई करता आम्ही पत्रक निवेदन दिलेलं आहे. आणि त्याला सदर या जो मोमीन नामक जो मुस्लिम जो शिक्षक होता त्यांनी जो जय श्रीराम नावाचा जेव्हा त्या विद्यार्थ्यांनी जयघोष केला होता विद्यार्थ्यांनी आणि त्याला विनाकारण त्या विद्यार्थ्यांनी जयघोष केला नसताना देखील त्याला जय श्रीराम नावाचा जो त्याच्यावरती जो त्या शिक्षकाला राग आला आणि त्या रागाच्या याच्यामध्ये त्या विद्यार्थ्याला मारहाण केली आणि त्या अशा घटनेचा आम्ही निषेध करतो. आमच्या गावातला कलवे गावातला म्हणजे एक मुलगा आहे त्याच्यावर मारहाणी झालेली आहे. मारहाणी म्हणजे असं झालं आहे की तो 8वी ब मध्ये शिकत आहे आणि तो म्हणजे शिकत असताना वर्गात म्हणजे मोमीन सर म्हणून ते वर्गात आले आणि कोणीतरी 2-3 पोरं जय श्रीराम म्हणून म्हणाले. त्याला समजून त्याच्यावर बेदम मारहाणी झालेली. त्याला बेदम मारलं त्यांनी शिक्षकांनी. मी त्यांना फक्त एवढंच बोलतो, बाळांनो आपण शिक्षणासाठी आलोय तर कृपया अशा गोष्टी न देता आपण शिक्षण घेऊया. तुम्ही मारहाण केली तर असं तुमचा आरोप आहे. मग असं बोलत विद्यार्थ्यांना मी एक फटका दिला आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना थोडंसं नुकसान झालं शारीरिक. तर मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. इथून पुढे मी आयुष्यात कधीही विद्यार्थ्यांना कोणतीही शारीरिक किंवा शाब्दिक शिक्षा करणार नाही असे मी मनापासून माझ्या जे संविधानानुसार मी बोलतो. माझा मान्य करा, मला माफ करा. मुंबईच्या वरळीमधल्या BDD चाळ क्रमांक 58च्या इमारतीच्या टेरेसचा काही भाग कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. पुनर्विकास प्रकल्पामुळे चाळीमधल्या 50% रहिवाशी इतर ठिकाणी स्थलांतरित झालेत. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. मात्र पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकींचं नुकसान झालंय.
मुंबईमध्ये अंधेरी पूर्वमधल्या मरोळ नाका परिसरामध्ये काल सकाळी भीषण दुर्घटना घडली आहे। बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून लोखंडी रॉड कोसळून एका 30 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। प्रिव्हिलोन या विकासकाकडून मरोळ नाका मेट्रो स्टेशन जवळ बांधकाम सुरू आहे। याच इमारतीच्या 7व्या मजल्यावरून खाली लोखंडी रॉड कोसळला आणि तो अमर आनंद पगारे या व्यक्तीच्या अंगावर पडला। त्याचा जागीच मृत्यू झालाय। अमर पगारे हे नाशिकवरून मुंबईत फिरण्यासाठी आले होते। घटनेची माहिती मिळताच MIDC पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह कुपर रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवला आहे। बुलढाण्याच्या मधले संग्राम मोरे हे पत्नी माहेरी गेली म्हणून तिला घ्यायला भुसावळ जवळील बोर्डी गावात गेले होते। परत येत असताना जळगाव छत्रपती संभाजीनगर मार्गावर वाकोत गावानजीक त्यांची भरधाव कार दुभाजकावर धडकली। यानंतर कारला भीषण आग लागली। वाहतूक पोलिसांनी कारमधील दाम्पत्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र कारची काच न फुटल्यानं यामध्ये पत्नी जान्हवी मोरे यांचा होरपळून मृत्यू झाला। तर पोलीस आणि स्थानिकांनी कारचा उजव्या बाजूचा दरवाजा तोडून संग्राम मोरे यांना जखमी अवस्थेमध्ये बाहेर काढले। या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समोर आलाय। या दाम्पत्याचं 1 वर्षापूर्वी लग्न झालं होतं आणि पत्नी जान्हवी ही गर्भवती होती, मात्र या अपघातात जान्हवी यांचा मृत्यू झालाय। उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये सध्या बिबट्यांची चांगलीच दहशत आहे। बिबट्यांच्या भीतीमुळे तरुणांची लग्न जुळत नसल्याचं समोर आलंय। खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यामधल्या गावांमधील अनेक तरुणांची लग्न रखडली आहेत। बिबट्याच्या दहशतीमुळे सोयरीक जुळत नसल्याचं इथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे। शेतकरी लोकांच्या भरवशावरती कुणी आता मुलं सुद्धा गावाला पाठवती नाही तर आजी बाबाच्या भरवशावरती कुणी पण लेक सुना पाठवत होते आपल्या नातवंडांना गावाला, पण आता ते पाठवत नाहीत। लेकीच्या बाहेर त्यांनी सुद्धा मामाच्या गावाला मुलं पाठवले, कारण आजकालच्या परिस्थितीत आजी बाबावर जास्त भरोसा असतो आणि ह्या वेळेस आजी बाबांना जर त्यांच्या जीवाची जर आपल्या जांबूत गावामध्ये तर एक आजीच खाल्ली, इथं 2 मुलं खाल्ल्यात, त्याच्यामुळे ते काही आजी बाबांच्या भरोशावर सुद्धा आता ते लेकी सुद्धा आपल्या मुलांना पाठवती नाहीत मामाच्या गावाला। खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यामध्ये असं दिसून येत आहे की एक नवीन प्रश्नचिन्ह यापुढे आमच्या पुढे निर्माण झाल्याचं दिसलं आहे की आपण जर कुठे एखादी सोयरी घडवायला गेलो तर मुलीचा बाप या ठिकाणी बिबट्यांमुळे, केवळ बिबट्यांमुळे सोयरीक सुद्धा जुळवत नाहीये आणि आमच्या मुलांचे सोयरीक सुद्धा तुटत आहे। आमच्या मुलांनी लग्न करावं का नाही करावं हा प्रश्नचिन्ह आमच्या पुढे निर्माण झालेला आहे। अनेक बाब आपल्या पोरींना देण्यापासून या ठिकाणी नाकारत आहे। अहिल्यानगरमध्ये बिबट्याचे हल्ले काही थांबता थांबेनात। खारे करचुने गावामध्ये बिबट्यानं एका चिमुकलीवर हल्ला केलाय। रियांका सुनील पवार असं या चिमुकलीचं नाव आहे। बिबट्याने मुलीवर हल्ला करत तिला उचलून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे। MIDC पोलीस आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून या मुलीचा शोध घेतला जातोय। रायगडमधल्या म्हसळा तालुक्यामध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे। संदेरी गावाजवळ शेतात बिबट्याची 2 पिल्लं आढळली आहेत। स्थानिक शेतकऱ्यांना ही पिल्लं आढळून आल्यामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। ही पिल्ले या शेतकऱ्यांनी वनविभागाला कळवून त्यांच्या ताब्यात दिली आहेत। दरम्यान गावकऱ्यांनी बिबट्याचा शोध घेण्याची मागणी केली आहे। नाशिकच्या निफाड तालुक्यामधल्या देवगाव इथे दहशत माजवणाऱ्या बिबट्याला वनविभागानं कैद केलंय, पण बिबट्याला इतर कुठेही न सोडता त्याला जागीच ठार करावं या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक झाले। विद्यार्थी आणि नागरिकांनी रास्ता रोको आंदोलनही केले। बिबट्याला ठार मारत नाही तोपर्यंत शाळेत जाणार नाही अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे। वनविभाग आणि पोलिसांना घेराव घालत विद्यार्थ्यांनी पिंजरा अडवून धरला होता। बराच वेळ समजूत काढल्यानंतर अखेर विद्यार्थ्यांनी हे आंदोलन मागे घेतलंय। आज देवगावमध्ये बिबट्या पकडला गेला आणि इथे जवळच आमची शाळा देखील आहेत आणि आज मुलांमध्ये खूप भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। सकाळी जेव्हा शाळेत जाताना भरपूर मुलांनाही तो बिबट्या दिसला, तर प्रशासनाकडे हीच मागणी आहे की या बिबट्याचा जो बंदोबस्त आहे तर तो लवकरात लवकर केला पाहिजे, कारण नाहीतर मग जे आम्ही मुलं आहोत तर आम्ही शाळा बंद करू। जालन्यामधल्या अंबड तालुक्यामध्ये बिबट्याचा वावर असल्यानं नागरिकांमध्ये दहशत आहे। सुखापुरी आणि परिसरातील शेतकऱ्यांनी आणि ऊसतोड मजुरांनी शेतात काम करताना सावधगिरी बाळगावी असं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे। पिठोरी सिरसगाव शिवारामध्ये सकाळी बिबट दिसला होता। दरम्यान सुखापुरी परिसरामध्ये बिबट्या आढळल्यास नागरिकांनी तत्काळ वनविभागाशी संपर्क साधावा असं आवाहन वनविभागानं केलेलं आहे। तामिळनाडूमधल्या नमक्कल सालेम रोडवरील धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। कारच्या बाजूला असलेल्या आरशामध्ये साप आढळलाय। कार चालवताना चालकाला हा साप दिसला। यानंतर या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय।
अल कायदा गुजरात कट प्रकरणी एनआयएनं 5 राज्यांमध्ये छापेमारी केली आहे. एनआयएनं एकाच वेळी 10 ठिकाणी छापे टाकलेत. हे प्रकरण बेकायदेशीरपणे भारतामध्ये घुसलेल्या बांगलादेशी दहशतवाद्यांशी संबंधित आहे, जे अल कायद्याच्या संपर्कात होते. या दरम्यान एजन्सीला अनेक डिजिटल उपकरणं, बनावट कागदपत्र आणि महत्त्वाचे पुरावे सापडलेले आहेत. हे सर्व आता फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आलेत. तसंच मोहम्मद सोजीब मिया आणि त्यासोबतच मुन्ना खालिद अन्सारी, अजरुल इस्लाम आणि अब्दुल लतीफ या 4 बांगलादेशी नागरिकांनी बनावट भारतीय ओळखपत्रांच्या मदतीनं भारतामध्ये अवैधरित्या प्रवेश केल्याचं एनआयएच्या तपासात समोर आलंय. एजन्सीनुसार हे सर्व लोक अल कायदासारख्या प्रतिबंधित दहशतवादी संघटनांशी संबंधित होते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.